म्हणजे चांगले राहू शकत नाही. आजारांना भीक घालू नका. हे 100 वर्ष टिकतंय, मी चॅलेंज देऊन सांगू शकतो. फक्त आणि फक्त व्यवस्थित आणि घरच्या घरी नॅचरल नैसर्गिक जीवन जगण्याचा प्रयत्न करा. इतर प्राणी पक्षी जगतात बघा नैसर्गिक जीवन, अशा पद्धतीने जगलो पाहिजे आपण. आता थायरॉइड पर्यंत आलो होतो, छातीतला कफ सुद्धा आपण घालवू शकतो. सुंठ आणि दालचिनीचं समजा जर काढा करून पिलं तरी सुद्धा निघून जातात. बेलाच्या पानांचा काढा करून पिल्यानंतर सुद्धा आपल्याला छातीतला कफ निघून जातो. हृदय खूप छान राहतं बरं का आपल्याला बेलाच्या काढ्याच्या म्हणजे बेलाच्या पानांचा काढा करून पिल्यानंतर. अजून जर सांगायचं म्हटलं तुम्हाला तर खूप म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे ते आपली पचनसंस्था चांगली राहणं. वावडिंगा 1 चमचा घेऊन 1 वाटी पाण्यात 10-15 मिनिटं भिजत ठेवायचं. नंतर ते पाणी कडक उकळायचं, गाळून घ्यायचं. आणि हे पाणी जर अनाशीपोटी जर तुम्ही पिलात, पण बरोबर 15-20 मिनिटानंतर काही ना काही तर खायचं बरं का. नाहीतर हे प्यायचं आणि 2-2 तास फिरायला जायचं, काय उपयोग नाही त्याचा. हे केल्यानंतर अनाशीपोटी पिलात, वर्षातून फक्त 5 दिवस करा, जास्त सांगत नाही. हे वावडिंगाच्या पाण्याचं जर केला तुम्ही तर तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या मिळू शकतात त्याच्यातून. वावडिंगा आहेत. काय म्हणाला तुम्ही? वावडिंगा मिरीसारखं असते, काळ्या मिरीसारखं असते, पण छोटं छोटं असते. कुठल्याही दुकानात मिळू शकते तुम्हाला, आयुर्वेदिक दुकानात. नसेल तर तसं कसं आहे, आता ह्या काही गोष्टी माहिती नाहीत लोकांना. आता हे वावडिंगा म्हणजे काय विचारायला लागलेत. दगडीपाला इकडं कुटकुटी म्हणतात, आता तिकडं नगर साईडला गेलं तर त्याला कंबर मुडी म्हणतात, शिर्डी साईडला गेलं तर गुडघे मुडी म्हणतात, धुळे साईडला गेलं तर त्याला काहीतरी वेगळंच म्हणतात. असं तर वेगवेगळे नावं असतात प्रत्येक ठिकाणी. असं खूप काही वेगवेगळं आहे किंवा नावं वेगवेगळे असतात. आता वावडिंगा, आता पेरूला तिकडं काहीतरी वेगळंच म्हणतात, ह्याच्यात डंब का काहीतरी असं म्हणतात त्या पेरूला. म्हणजे काय आयडिया? जांबू, काय जांबू म्हणतात ना विदर्भात, नगर भागात जांब म्हणतात बघा. असं म्हणजे इकडं आपल्याकडे पेरू म्हणतो, तिकडे जांब म्हणतात. असं वेगवेगळ्या पद्धतीची नावं असतात. तर म्हणून मी 2 पर्याय ह्यात काढलेले आहेत, तुम्हाला तेही सांगतो. एक तर मी डायरेक्ट ते युट्यूबवरती सगळं वनस्पती दाखवतोय. आता इथून पुढे त्याच्या रेसिपी पण दाखवणार आहे, कशा पद्धतीनं आपण ते घरच्या घरी करू शकतो. म्हणजे घरच्या घरी तेल करू शकतो, ते तेल कशा पद्धतीनं करता येईल, किंवा आता ते वावडिंगाचं कसं भिजवायचे, कसं त्याचा काढा करायचा, कसं प्यायचं, हे सगळं मी घरच्या घरी करून युट्यूबवरती हेही येणार आहे. आणि अगदीच जर नसेल जमत तर त्याच्यासाठीची तुम्हाला आयुर्वेदिक ह्याच्यात दुकानातनी वेगवेगळ्या प्रकारची मेडिसिन सुद्धा आज मिळणार आहेत त्याच्याबद्दल, म्हणजे जी तयार केलेली आहेत. तसं बघायला गेलं तर बऱ्यापैकी स्वतःचं प्रोडक्शन आहे. म्हणजे हे काय पैसे कमवण्यासाठी केलेलं नाही आहे. आधी घरचा इलाज करायचा, नाहीच जर काय झालं तर तिकडं तुम्ही वळायचं आहे. मला कुठल्याही प्रकारे एक सांगू का, कुणी औषध घेऊ नये असं मला वाटतंय. आता माझं ते सुजीवनी लिक्विड म्हणून आहे, ते सुद्धा कितीतरी लोक मागतात आज. पण मी आता पूर्वी कसं आहे माहिती का, मला एक म्हणायचं, मी कुठेही ते विकतच नाही, आता बंदच करून टाकलंय सगळं. मी जे काय आहे ते तुम्ही माझ्या इथं निसर्गोपचार केंद्रात तिथं येऊन घेऊ शकता किंवा ऑनलाईन मागवू शकता. इथं आलं की गरज नसणारे लोक सुद्धा उगीच घ्यायचे, घरात नेऊन ठेवायचं. काय उपयोग आहे त्याचं? ते चांगल्यासाठी, शरीर शुद्धीसाठी घ्या तुम्ही, पण गरज असेल तेव्हा तेव्हा घेत चला. उगीच कधी उठून कुणी औषध खावं वाटत नाही, मला अजिबात आवडत नाही खरं सांगायचं. म्हणून मी घरचे इलाज सांगतोय. तर हे करत चला. सुजीवनी लिक्विड सुद्धा आपल्याला घेण्याची पद्धत पण ती सोपी आहे, सकाळी अनाशीपोटी घेऊ शकताय. पण ते आता आसपास कुठं मेडिकल असतील, आयुर्वेदिक दुकान असतील, तिथं तुम्हाला ते अवेलेबल होईल. आता साताऱ्यात वगैरे आपल्याला मिळतंय बऱ्यापैकी, साताऱ्यात घेऊ शकता तुम्ही. त्याचा फायदा आहे, वर्षातून एकदा तरी घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय. जोर जबरदस्ती नाही, पण हे शरीर आपल्याला टिकवायचं असेल, सुंदर ठेवायचं असेल किंवा निरोगी राहायचं असेल तर वर्षातून एकदा तरी शरीर शुद्धी करायला पाहिजे. मग ते भले ताक पिऊन करा, पंचकर्मा करा, किंवा शेवटी मग तुम्ही ते सुजीवनी लिक्विड घेऊन करा, पण वर्षातून एकदा शरीर शुद्धी करा बरं का. कॅन्सर असो, डायलिसिस असो, हे बऱ्यापैकी किडनी फेल जाण्याचं प्रमाण खूप वाढलंय बघा. तर ही किडनी फेल वगैरे जाऊ नये म्हणून आपण बऱ्यापैकी त्याचा वापर करू शकतो. शरीर शुद्ध असेल तर आपल्याला कुठलेही आजार होत नाहीत. पण शरीर शुद्धी करा, कुठल्याही पद्धतीने कुठल्याही मार्गाने करू शकता तुम्ही. त्याला काय हेच करायला पाहिजे तेच करायला पाहिजे असं काय नाही, पण एकदा करा आणि मग बघा. एकदा केल्यानंतर तुम्हाला चांगलं लक्षात येईल की शरीर शुद्धी केल्यानंतर वर्षभर गाडीचं ऑइल बदली करतात महिन्याला. ठीक आहे, 100 वर्ष टिकती का?
किती वर्षात, 5-10 वर्षात गाडीचा फुळकुळा होतोय. तर ती गाडी आपण, आपली शरीर 100 वर्ष टिकणार आहे, त्याला काही ना काहीतरी आपण करायला पाहिजे. अशा पद्धतीने करत राहा. तर ते आता वावडिंगावरती आलो होतो आपण. वावडिंगाचं पाणी जर करून पिला तुम्ही, काढा करून प्यायचा आहे. नाही मिळालं तर तुम्हाला ते अवेलेबल आहे बरं का मार्केटला, ते घेऊ शकता तुम्ही. ते पाणी एकदम टेस्टी करून दिलेलं आहे. तुम्हाला त्याची टेस्ट पण एवढी वाटेल ना की तुम्ही म्हणजे एकदम चटपट आहे, ते एकदम भारी आहे. आणि खाल्ल्यानंतर ते अर्ध्या तासाच्यात तुम्हाला भूक लागायलाच पाहिजे. दगडी पाल्याचं आहे मूतखड्यासाठी वगैरे. ते दगडी पाल्याचं सुद्धा बऱ्याच लोकांना दगडी पाला मिळतच नाही, तर दगडी पाल्याचं सुद्धा आज मार्केटला आलेलं आहे. तर ते तुम्ही घेऊ शकता, बघू शकता. त्याच्यातून तुम्हाला जे द्यायचं आहे ते शुद्ध आणि गॅरंटेड देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे मिळत नाही ते तिथं लोकांना देण्याचा प्रयत्न केलाय. मूतखड्यासाठी असो, किडनी फेल्युअरसाठी असो, कशासाठी असो, हे दिलंय. घेऊन बघा, करून बघा आणि मग सांगा. पण घरचे इलाज नक्की करा तुम्ही. बाकीचं करण्यापेक्षा ना घरचे इलाज करत चालला. औषध खाण्यात आयुष्य घालवू नका, कुठलंच औषध घेऊ नका. मी माझ्या इथं पण सांगतो, माझ्या इथं सेंटरला आलीत ना तर मी सगळ्यांना सांगतोय औषधं एकदाच घ्यायची, परत घ्यायचं असलं इकडे यायचं नाही म्हणून. घरच्या घरी इलाज करायचं. दुसऱ्यांदा जर कोणाला बोलवलं तर मला वाटतं 90-95% मी फक्त घरचे इलाज देतोय आणि तेच करायचे, त्यातून बरं होतात. आज लाखो लोक बरे झाल्यात, हे फक्त निसर्ग करू शकतोय. निसर्गानं बरं केलेलं आहे. आणि नैसर्गिक जीवन जगा. थोडा तरी शरीराला व्यायाम द्या, थोडा आळुके पिळुके आले पाहिजेत, तरच आपण चांगलं राहू शकतोय. गुडघेदुखीचा त्रास निघून जाऊ शकतोय. आता मगाशी सांगितलं तूप, कोमट पाण्यातून तूप प्यायचं आहे, तर कोमट पाण्यातून तुम्ही तूप प्यायला पाहिजेत. ह्याच्यातून संधिवाताचा त्रास पण निघून जातो, गुडघेदुखीचा त्रास निघून जातो, पित्ताचा त्रास निघून जातो. कसं असतंय, पित्ताचा त्रास वाढला की गुडघेदुखीचा त्रास वाढतोय. आणि एक सांगायचं म्हणजे जे लोक खूप भित्री असतात ना त्यांना गुडघेदुखीचा त्रास जास्त असतोय. म्हणजे आजाराला घाबरणारे असू द्या किंवा अनामिक भीती, स्त्रियांच्या मध्ये पण गुडघेदुखीचा त्रास होतो. कारण अनामिक भीती, झोपच होत नाही. आणि त्याच्यामुळं अजून एक असतं की हार्मोन्स इनबॅलन्स. हार्मोन्स इनबॅलन्स मध्ये सुद्धा बघा की कसं असतं, चिडचिड पण वाढतं, चिडचिडतात बघा बायका, कशा चिडचिड्या बनतात. कुठल्या गोष्टीचा राग येईल काय सांगू शकत नाही, अशाही बायका होतात. तर पुरुष मंडळींनी थोडंसं समजून घ्या बरं का, पाया पडतो तुमच्या. हार्मोन्स इनबॅलन्स होत असताना ह्या गोष्टी, वयात येताना मुली जशा कशा चंचल होतात तशा वयातून जाताना बायका सगळ्या भित्र्या होतात. आणि कुठल्या गोष्टीची भीती, अनामिक भीती वाटायला लागेल, कुणाचं कोणतरी मेलेलं असतं त्याचं टेन्शन हिला येतंय. हे होतंय 100%. किंवा काही कुठं जर ऐकायला काय आलं तर ते आपल्याबद्दल बोलत असतील काय, काय होत असेल काय, हे होत असेल का, ते ह्याला बरेच काय करतात नवरे, काय करतात बरेच पुरुष मंडळी, काय करायचं, उचलायचं आणि कुठल्या तरी सायकॅट्रिककडे घेऊन जायचं. हिच्या डोक्यावर परिणाम झालाय बघा जरा म्हणायचं. अहो पूर्वी छान होती, आता उगाच खुल्यासारखं वागायला लागली, हे करायला लागली. हे हार्मोन्स इनबॅलन्समुळे होतंय साहेब. मेंटली स्ट्रेस वाढला जातो, भीती वाढली जाते. आणि त्याच्यामुळे ना कसं होतं की काय करावं, काय स्पॉट नॉलेज कमी व्हायला लागतं, सुचत नाही. कारण शरीरात बदल घडत असतात आणि ते सहन न होण्यासारखे असतात. खरंच हे पुरुषांच्या बाबतीत झालं असतं ना, म्हणजे पुरुषांना खरंच कळालं असतं काय होतंय आणि काय नाही ते. म्हणून सांगतो की पूर्वी खरं तर मी ते शंकर पार्वतीची ही गोष्ट ऐकली आहे, वाचली आहे. तर त्यात पण आहे बघा की पूर्वी पुरुषांच्याकडे होतंय विटाळ म्हटलं जायचं, पण ते कसं झालं की पार्वतीनं स्वतःकडे घेतलं आणि त्यामुळे मग ते स्त्रियांच्याकडे आला विटाळ, असं म्हणजे कथा आहे. ते काय माहित नाही, पण खरंच सांगू का, ते आपण पण आपलं त्यांनी घेतलंय आणि त्याच्यासाठी आपणही थोडं कुठंतरी त्यांना सपोर्ट करायला पाहिजे. त्याचं म्हणजे सोल्युशन कुठल्याही प्रकारे दवाखाना नाही आहे बरं का, किंवा कुठल्याही प्रकारे तिला सायकॅट्रिककडे नेणे, तिच्या औषधांचा बडीमार करणे हे नाही आहे. आणि स्त्रियांना पण सांगतो, माता भगिनींना विनंती आहे की तुम्ही काय करा माहिती का, स्वतःच्या हार्मोन्स इनबॅलन्स व्हायला लागल्यात म्हटल्यानंतर आपल्याला घाबरायची काही गरज आहे का? उगीच कुठला तरी विचार करायचं, भीती, शेजाऱ्याचं भांडण झालं तरी ते का कसं झालं असेल, आमच्याकडे काय होईल का, ते आल्यानंतर कसे येतील, रागवतील का, मारतील का, हे करतील का, ते करतील का, मुलं कुठं गेली तर उगाचच घाबरायचं, तो सरळ नीट परत येईल का, काय होईल का, कशाला पाहिजेत. काय असेल ते असेल, निवांत राहायला बघा. पिंपळाच्या पानांचा काढा प्यायचा, पिंपळाच्या पानाचा काढा करून प्यायचा किंवा रस करून प्यायचा, बऱ्यापैकी होते. अशा वेळेस पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा जाऊन बसायचं, एक पुस्तक घ्यायचं, तासभर जाऊन वाचत बसायचं. मग हार्मोन्स इनबॅलन्स मध्ये खूप चांगला फरक पडतो. वडाच्या पारंब्यांचा काढा प्यायचा, खूप चांगला फरक पडतो. ते कोवळ्या असतात ना, त्याच्यामुळे सुद्धा हार्मोन्स इनबॅलन्स मध्ये बऱ्यापैकी आपल्याला रिलीफ मिळतं. पोटात दुखणे, मासिक पाळीच्या वेळेस वगैरे ते सगळं त्यानं पिंपळाच्या काढ्यानं कमी यायला लागतं.
करून बघा. गर्भाशयातले गाठी वगैरे कमी व्हायला लागतात. हे साध्या साध्या गोष्टी आहेत, साधे साधे इलाज आहेत. आपण फक्त हे केले पाहिजेत आणि घाबरायचं नाही बरं का. हार्मोन्स इनबॅलन्स होत असताना बिलकुल घाबरायचं नाही. हे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येत आहे आणि त्यामुळे तुम्ही घाबरू नका. धीट राहा, नीट राहा, एवढंच सांगतो. आणि नेहमी हसत राहा, आनंदी राहा. नेहमी आयुष्य परत परत नाही, हे लक्षात ठेवायचं. आणि चकती सरकले काय झालंय ह्याच्यासाठी सुद्धा खारीक, 2 चमचे खारीक घ्यायची, पावडर करायची. 2 चमचे खारीक पावडर 1 वाटी दुधात शिजवायची आणि 1 चमचा तूप घालून हे सकाळच्या वेळी नाश्ता करायचा. बघा बऱ्यापैकी ह्याच्यातून तुमचा कंबरदुखीचा, चकती सरकलेल्याचा होऊन जाईल. एकदा जर माझ्याकडे आला तर 1 मिनिटात मी सगळं व्यवस्थित करून देतोय. माझ्याकडं आला तर माझ्या इथं मी ती चकती बसवून 1 मिनिटात देतोय. दुसरा मिनिट पण लागत नाही. असं एकदम वाकून आलेले, चालता न येणारे पेशंट सुद्धा माझ्या इथं 10 मिनिटात पळत पळत जातात. पॅरालिसिस झालेली लोक सुद्धा पळत पळत जातात. प्रत्येक प्रकारचा पेशंट हा त्याला 100% रिझल्ट आहे म्हणजे आहेच माझ्या इथं. आणि प्रत्येकाला हे मी एवढं जोरून एवढं का बोलतोय, कारण लाखो लोकांचे माझ्याकडे अभिप्राय आहेत बरे झाल्याचे. आणि ह्याला फक्त हे जे आहे तर हे फक्त महाराजांच्या कृपेमुळे, दत्त महाराजांच्या कृपेमुळेच शक्य.